रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जो नाही आणि शौर्याला तो नाही, ज्याच्या भक्तीला तो नाही आणि शौर्याला तो नाही, जो अथंग आहे साखर प्रमाण, ज्याचे छत्र म्हणजे आभाळ समान, जो त्या सूर्याची शान, जो त्या सूर्याची शान, मराठी माणसा धगधगता स्वाभिमान, काही जाय सह्याद्री चला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवराजाचा पहिला स्थान, मराठ्यांचा भगवा जो अस्वत आहे, कृपावंत आहे, त्याचा वसंत आहे, ज्याच्या खुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उद्या चालू, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब. पण मुलकामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले, त्यांचा इतिहास आठवला तर डोळ्यात पाणी आणि अंगावर सारे आल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजीराजे भोसले आणि पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं तर ते पटीने वाढवले, असे ते शंभूराजे भोसले. शिक्षणाची गंगा गोरगरिबापर्यंत पोहोचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील. मुलींना ज्यांच्यामुळे शिक्षण मिळाले, माझ्यासारखी सामान्य मुलगी ह्या ठिकाणी बोलू शकते, त्या म्हणजे सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, ज्याने प्रदान केलेल्या राज्यघटनेच्या जोरावरती आज साऱ्या देशाचा राज्यकारभार चालतो. ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः या सर्व महामानवांना मी विद्या शंभूधनकर अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेल्या जिजाऊंच्या लेकींनो व शिवबांच्या मर्द मावळ्यांनो, तुम्हा सर्वांना माझ्याकडून जय जिजाऊच्या शिवाय. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असं नाही, काही क्षण विसरू म्हणता विसरता येत नाही आणि असाच हा क्षण आहे. 16व्या शतकातील एक गोष्ट आहे, 16व्या शतकातील एक गोष्ट आहे. जिजाऊ आईसाहेब शिवाजीदेवीकडे गेल्या, शिवाजीदेवीला प्रार्थना केली, हे शिवाजीदेवी, हे शिवाजीदेवी, गोरगरिबांच्या राजनासाठी, दीनदलितांच्या राजनासाठी, मराठाच्या राजनासाठी आणि स्वराज्य घडवण्यासाठी. मला साहेब पुत्र नाही, आजूबाजूचा वारा शांत झाला, दगडालाही पाजर फुटला. अखेरची वेळ आली, अखेरची वेळ आली. सह्याद्रीच्या कुशीतून एक तारा उमटला, शिवनेरी किल्ल्यावर एक तारा चमकला, जिजाऊंच्या पोटी एक हिरा जन्मला. अरे अरे माझा शुभ जन्मला, माझा शुभ जन्मला. 19 फेब्रुवारी 1636 रोजी शिवांचा जन्म झाला. सोन्याचा दिवस उगवला 19 फेब्रुवारी. गड होता शिवनेरी, सत्यात उतरलं स्वप्न सोनेरी. वय वर्षा सोया घेतली शपथ रायरेश्वरी. पावन झाला सोनेरी, मधला महाराष्ट्र माझा, प्राणाने लढला एक एक मावळ्या माझा, एक एक मावळ्या माझा. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव वैसाजी. 2 हलदार जणांबरोबर खिल्लो लढतो त्याचं नाव पाची. हात तुटला तरी पण लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीतून पुण्यात घोडा आणतो त्याचं नाव धनाजी. 1.5 तासात औरंगजेबच्या तंबूचा कळस तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. संताजी धान्या मागाला उभा फाटो त्याचं नाव छत्रपती संभाजी. या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. एखादा धैर्य धरावं, एखादा धैर्य धरावं आणि ते कसं गाठावं ते आम्हाला शिवचारित्र्य सांगतो. महाराजांनी स्वराज्य घडवलं, महाराजांनी स्वराज्य घडवलं, पण त्या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं. ठेवलं असतं तरी आम्हाला अभिमानच वाटला असता, पण नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझा माझा राज्य. या मातीत उगवलेल्या कोणी या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझा राज्य. अरे मग माझा आहे ना, मलाच लढलं पाहिजे, मला जगलं पाहिजे, मला झुजलं पाहिजे. या उर्मिनीची माणसं लढत राहिली, मग या मावळ्यांनी स्वराज्य उभा केलं. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण आपल्या घरातल्या विजेच्या बल्बाला आपण कधी दगड मारतो का? नाही. रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का? नाही. का? कारण घरातला बल्ब माझा असतो, पण रस्त्यावरची ट्यूब माझी नसते. ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. अरे मग माझा आहे ना, मग या माझ्यासाठी मलाच उभं राहिलं पाहिजे. ही सगळी प्रेरणा छत्रपती
शिवाजी महाराजांनी दिली. आपण महाराजांना आदराने काय म्हणतो? आपण महाराजांना आदराने काय म्हणतो? शिवबा, ताईनो, दादांना शिवबा म्हणजे काय हो? ताईनो, दादांना शिवबा म्हणजे काय हो? मला असं वाटतं शिवबा म्हणजे जिजाऊच्या पोटी जन्माला रगसबा म्हणजे शिवबा. इंग्रज, डच, फ्रेंच यासारख्या अत्याचाराची गर्दन काय म्हणजे शिवबा? एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, त्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा, आम्हा हिंदुत्वाची आलेली जाग म्हणजे शिवबा, महाराष्ट्रातील माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा, तुमचा आमचा आणि अखंड हिंदुत्वाचा बाप म्हणजे शिवबा. अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, अनेक राजांनी भूदुर्ग बांधले, अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, पण माझ्या राजानं तानाजी, येसाजी, बाजी, संताजी, धनाजी यासारखे नरदुर्ग ह्या मातीत तयार केले. एक एक मावळा ह्या मातीसाठी मरायला तयार होता, एक एक मावळा ह्या मातीसाठी मारायलाही तयार होता. अहो, तानाजी मालुसरे कोंडाने घ्यायला गेला, पोराला हळ लागली, पोराचं लगीन ठरलंय. काय वाटलं असेल त्या काय वाटलं असेल त्या पोराला? आपला बाप आपल्याला मांडवा सोडून गेला, असा गेला की तो कधी परत आलाच नाही. काय वाटलं असेल त्या बारक्या पोराला? या मातीसाठी समर्पित झालेला बाप बघितला तेव्हा अहो तो शिवाकाशीत बायकोला सांगून गेला, जातो बर का. आजपर्यंत शिवाकाशीत नाव मी म्हणून लय फुटलोय, पण महाराजांनी संधी दिली बर का एकदा शिवाजी महाराज व्हायला. एकदा संधी दिली बर का, मी त्या संधीचं सोनं करून घेतो. माहित होतं त्याच्या बायकोला गेल्यावरती धनी परत माघारी येणारच नाही, गेल्यावरती कुंकू पुसूनच टाकावं लागल, अशी मासा या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवली. अनेक मायमाऊलींनी आपल्या संसाराचं बलिदान केलं, आपल्या स्वतःच्या कपाळाचं कुंकू बसले, त्यामुळे हिंदवी स्वराज्याच्या आजच्या मायमाऊलीचं कुंकू वाचले. ते म्हणजे 18 पगड जातीच्या मायमाऊलीमुळेच. 18 पगड जातीचे मराठा गोळ्या काढून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. मराठा म्हणजे नेमकं म्हणायचं तरी कोणाला? मरण, पण शेवटपर्यंत मागे हटणारे तोच खरा मराठा, तो कुठल्या जातीचा असो किंवा कुठल्या धर्माचा असो. अरे अंधाराला घाबरू नका, भयाची साथ आहे. वाकणार नाही, मराठ्यांची जात आहे. मोरेल पण वाकणार नाही, मराठ्यांची जात आहे. शब्दामध्ये गोडवा, रक्तामध्ये इमानदारी. बघत नसतो आम्ही कोणाची किती जागीरदारी. भगव्या पुढे अजूनच मराठ्यांचा घात आहे. मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्यांची जात आहे. पुढे झाले आता तुमचे मराठ्यांवर हल्ले, पुढचा संकट जागे करू महाराष्ट्रातील किल्ले. अजूनही आमच्या पाठीवरती शूरशिबांचा हात आहे. मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्यांची जात आहे. मरण आठवा तानाजीचं, मरण आठवा संभाजीचं. घोडखिंडीत रक्त सांडलं वीर प्रभू त्या बाजीचं. साल्यांनी आमच्या पाठीवरती वार केला, म्हणूनच मराठ्यांचा घात आहे. मोडेल पण वाकणार नाही, मराठ्यांची जात आहे. माझ्या राजाकडे अलौकिक गुण होता. जगाच्या पाठीवरती एकमेव असा राजा होता जो शूर होता, वीर होता आणि त्यापेक्षाही चारित्र्य संपन्न राजा होता. परस्त्रीचा आदर करणारा राजा होता. त्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती, पण शिवकाळात लाडकी सुरक्षित बहीण योजना मात्र नक्की होती. अहो,
अहो रंजाच्या पाट्याने एका स्त्रीची अब्रू उठली. मग त्या मुलीने विहिरीत उडी मारून जीव दिला. ही खबर महाराजांनी कळाली. महाराजांनी त्याला खेचातून आणलं. त्याचे 2 हात 2 पाय कापत त्याला चौरंग घालून त्याला चौकात बसवला. महाराजांनी आऊसाहेबांना विचारलं, आऊसाहेब दिलेली शिक्षा योग्य आहे का? आऊसाहेब म्हणाला, अहो राजे ह्याचं पाप इतकं मोठं की तुम्ही याला मृत्यूदंड द्यायला हवा होता. तुम्ही याला जिवंत का सोडलात? आणि शिवराय म्हणतात, आऊसाहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आऊसाहेब मी जर ह्याला मृत्यूदंड दिला असता तर ह्याचा विषय इथंच संपला असता. आऊसाहेब सगळ्यांना कळायला हवं, येणाऱ्या जाणाऱ्यांना कळायला हवं. परस्त्रीच्या पत्राला जरी हात लावला तर रांजाचा पाटील केला जाईल. परस्त्रीला आपली माता मानणारा एकमेव असा राजा छत्रपती शिवाजी राजा. अब्रू राखल्या या बहिणीची चिरण्या गनिमाची छाती. अब्रू राखल्या या बहिणीची चिरण्या गनिमाची छाती. साक्षात कैलासपती अवतरले गड शिवनेरीवरती. साक्षात कैलासपती अवतरले गड शिवनेरीवरती. निधड्या छातीने लढत राहिला. निधड्या छातीने लढत राहिला. राखीला स्वराचा सन्मान. सुखी होती रयत सारी आणि परस्त्री मातेचा मान. म्हणूनच म्हणते, श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखली अगं. श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखली अगं. देव आमचा छत्रपती एकटा हिंदवी वाग. देव आमचा छत्रपती एकटा हिंदवी वाग. म्हणूनच तुम्हाला अखेरचं सांगावं, महाराजांचं नाव जर हातावर कोरायचं असेल तर त्या हाताने वाईट काम करणार नाही ह्याची काळजी घ्या. महाराजांचं लॉकेट जर गळ्यात घालायचं असेल तर आपलं वर्तन चुकीचं ठेवणार नाही ह्याची काळजी घ्या. महाराजांच्या अंगठ्या जर बोटात घालायच्या असतील तर ते बोट कोणाचा द्वेष करणार नाही ह्याची काळजी घ्या. महाराजांचा शर्ट जर अंगात घालायचा असेल तर तो शर्ट घालून कुठल्या चुकीच्या ठिकाणी जाणार नाही ह्याची काळजी घ्या. धन्यवाद.